तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर. आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये. मी सध्या परभणी जिल्ह्यातील जिंतूर तालुक्याच्या सावरगाव ते ब्राह्मणगाव जोडणाऱ्या या पुलावरती आहे. 2018 साली या पुलाला 63 लाख रुपये निधी देऊन या पुलाला मंजुरी देण्यात आली होती. मात्र गेल्या 8 वर्षापासून या पुलाचं काम जे आहे ते अर्धवट पद्धतीने झालेलं आहे. एकूणच या पुलासाठी 63 लाख रुपये निधी मिळाल्याच्या नंतर संबंधित ठेकेदाराला या पुलाचं काम देण्यात आलेलं होतं आणि त्यानंतर हा पूल बांधणीसाठी ठेकेदाराला 39 लाख रुपये बांधकाम विभागाने त्याच्या खात्यावर दिले होते आणि त्यानंतर ठेकेदाराने काम सुरू केलं. काम हे छत लेवल वरती गेलेलं आहे, आपण बघताय अशा पद्धतीनं. मात्र गेल्या 8 वर्षापासून या पुलाचं काम जे आहे ते रखडलेलं आहे. कारण पूल बांधणीपूर्वी ज्या संबंधित शेतकऱ्यांच्या या पुलाच्या खाली जमिनी येत होत्या त्या जमिनीत अधिग्रहण केल्या नाहीत आणि त्यामुळे शेतकऱ्यांनी हे काम अडवलेलं आहे आणि हे काम आपण बघताय की अर्धवट आहे आणि त्यामुळे या ठिकाणच्या 20 गावांचा संपर्क जो आहे तो अशाच पद्धतीने खालून आपण बघताय ह्या मोटरसायकल आल्यात आणि अशा पद्धतीने यांना पुलाच्या खालून रस्ता शोधत पायपीट करावं लागतंय आणि दळणवळणाचा हा या ठिकाणचा महत्वाचा प्रश्न बनलेला आहे. आरोग्याचा प्रश्न देखील या ठिकाणी बिकट झालेला आहे कारण रस्ताच नाही आहे आणि पावसाळ्यामध्ये या लोकांना अशाच पद्धतीनं पायपीट करत यावं लागतं. गावकरी आहेत, ग्रामस्थ आहेत, काय अडचणी येतात? पूर्ण अडचण आहे सर. पोळा पण मिळू शकलो नाही सर आम्ही पाण्यामुळे. हो, बैल पण शेतातले शेतात आणि गावातली गावात राहिली. हो, काही किती वर्षापासून पूल 7-8 वर्ष झाले सर. असंच अशीच परिस्थिती आमच्या गावाची. हो, संबंधित विभागाला तुम्ही तक्रारी केल्या नाही सर. आम्हाला काय शेतकरी माणसं आहेत, आम्हाला कोण बोलू देते? कुठे जायचं आम्ही? हो, आम्हाला कोणी बोलू देत नाही. जाऊ आता होईन या वर्षी, होईन पुढच्या वर्षी, एवढंच बोलते सगळं. बाकी तर आम्हाला काही कळत नाही. शेतकरी माणसाला काय कळणार सर? हो, आता ह्या पूल नसल्यामुळे काय काय अडचणी काय अडचण? डिलिव्हरी अडचण. आम्हाला चारठाणा ग्रामीण जवळ आहे रुग्णालय. कुठे न्यायचं असेल, पाऊस जर चालू असेल तर इतर माणसाला जाता येत नाही, गाडी कशी नेता येईल? नेऊ शकत नाही सर आम्ही. वर्षातले तर 8 महिने पूलच बंद असेल. हा, 8 महिने बंदच असतं सर. काहीच नाही, माणसाला पण जाता येत नाही तर गाडी कशी जाणार? माणसाला पण जाता येत नाही. दुधाच्या कॅनी सर, दूध जर आणायचं लेकरा बाळा तर हातात आणावं लागतं, कॅन पण नेता येत नाही. एवढी गंभीर परिस्थिती. हो, बरेच माणसं पडली इथं, बरेच जण, कित्येक माणसं. मी स्वतः गाडी घेऊन पडलेला इथं. एवढी भयान परिस्थिती असते इथं. कधी बी जा, कमरा इतकं, गुडघे इतकं, म्हणजे 3 फूट 2 फूट 4 फूट पाणी असतं कधी बी. किती गावाला रस्ता जोडतो हा? जवळपास 20-25 गावचा रस्ता आहे. फार लगे वाघी धानोऱ्यापासून गाड्या आहेत इथून जिंतूरला जायला. आणि मुख्य रस्ता हाच आहे जिंतूरला जायला. बाकीचा रस्ता खूप लांबून पडतो. तर आम्हाला तर आमच्या गावाला तर 2 ठिकाणी असाच प्रॉब्लेम आहे. म्हणजे जर पावसाळा चांगला पाऊस झाला तर एक ह्या रस्त्यानं पण चारठाणला जाता येत नाही आणि पलीकडल्या साईडला जो रस्ता आहे जिंतूरला जायला तिथं पण पूल नाहीये, तिथून पण जाता येत नाही. चांगला पाऊस आला तर दवाखान्यात न्यायला पेशंटचा लय प्रॉब्लेम. आणि दोन्ही जागी रस्ते ब्लॉक. मागणी काय आता? मागणी आहे की लवकरात लवकर हा तरी पूल व्हायला पाहिजे. म्हणजे कमीत कमी आम्हाला इकडनं तरी जायला सोपं होईल. नाही तर तिकडला कुठला तर दोन्ही, पण सगळ्यात महत्वाचा हा पूल आहे. कारण हा पूल झाला तर 20 गावाचं येणं जाणं सोपं जाईल. एक वाघी, धानोरा, बिनोरा सगळे जे गाव आहेत, ब्राह्मण गाव हे ते सगळ्यांना इकडनं जिंतूर वगैरे जवळ पडत आहे. या संदर्भात तुम्ही तक्रारी केली नाहीत का? तक्रारी काय सर, बऱ्याच वेळेस तक्रारी हे केल्या, आज उद्या हे झालंय ते झालंय, आता याच्या रस्त्याला झाले, आता चालू करतो असं म्हणून रखडला. आपण बघताय की इथला आरोग्याचा प्रश्न बिकट होत जातो कारण पावसाळ्यामध्ये या रस्त्यावरनं जाताच येत नाहीये आणि त्यामुळं या ठिकाणच्या नागरिकांना जे आहे ते अडचणींचा सामना करावा लागतो. त्यामुळं हा पूल लवकरात लवकर व्हावा आणि जर या पुलामध्ये घोटाळा झाला असेल तर संबंधित अधिकाऱ्यांवरती कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी या ठिकाणचे नागरिक करताना आपल्याला दिसतात. आता यावरती बांधकाम विभागाने प्रशासन, जे कोणी विभाग या संबंधित असतील त्या विभागाकडनं याची चौकशी केली जाणार का, संबंधितांवर कारवाई केली जाणार का, हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. कॅमेरापर्सन सुदर्शन पाटील सर, ज्ञानेश्वर TV9 मराठी, परभणी. मला तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर. आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.